शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जरबेरा हे हरितगृहातील एक महत्त्वाचं व्यावसायिक पीक आहे. जरबेराचे फुलं हे फारच आकर्षक असतात आणि या फुलांमध्ये पिवळा, नारंगी, पांढरा, गुलाबी, लाल आणि इतर अनेक रंगांच्या जाती उपलब्ध आहेत. जरबेराची बाजारपेठेतही चांगली मागणी असल्यामुळे जरबेरा फुलशेती ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचं एक साधन बनलेली आहे. आपण आजच्या कार्यक्रमात पॉलीहाऊसमधील जरबेरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर बोलणार आहोत आणि यासाठी आज तज्ज्ञ म्हणून स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत हेमंत जगताप सर. हेमंत जगताप सर मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण अधिकारी आहेत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे. तर सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. संरक्षित शेती तंत्रज्ञानामध्ये आपण कशामध्ये जरबेरा पिकाची लागवड योग्य पद्धतीने करू शकतो याच्याविषयी आपण थोडं बोलूया. आपण जसं आता म्हटलं की जरबेरा हे जे पीक आहे, हे जरबेरा पीक पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या समोर एक आपण शेतकऱ्याला प्रश्न विचारला हे कोणतं फुल आहे, तर शेतकरी त्याला चुकून म्हटलं होतं की सूर्यफूल आहे. सूर्यफूल आहे. कारण जरबेरा फुलाची जी रचना आहे ही पूर्णपणे सूर्यफुलाच्या रचनासारखी किंवा जसंच्या तसं सेम ते जरबेरा फुल हे सूर्यफुलासारखं दिसतं. आपण जो प्रश्न विचारला की संरक्षित शेतीमध्ये कोणत्या प्रकारच्या संरक्षित शेतीमध्ये याची आपण लागवड कशा प्रकारे करू शकतो, प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण संरक्षित शेतीमध्ये पण काही प्रकार आहेत. जसं की आपण बघतो की बरेचसे शेतकरी म्हणतात की शेडनेट हाऊस तंत्रज्ञान असतं, पॉलीहाऊस तंत्रज्ञान असतं, हे संरक्षित शेतीचेच भाग आहेत. आता शेडनेट हाऊस आणि पॉलीहाऊस या दोघांचा जर का विचार केला तर पॉलीहाऊस तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये आपण जरबेरा पिकाची लागवड ही व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे करू शकतो. अच्छा. शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग मी शेडनेट हाऊसमध्ये ते का करू शकत नाही, कारण की हे जे संरक्षित शेती तंत्रज्ञान आहे यामध्ये आपण 4 घटक, वातावरणीय घटक चांगल्या प्रकारे नियंत्रित केलेले असतात. बरोबर. पहिला जो घटक आहे तो आहे तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड. हे 4ही घटक आपण पॉलीहाऊस या संरक्षित शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. यामध्ये शेडनेट हाऊसमध्ये याला काही अंश प्रमाणात मर्यादा आहेत. कारण की शेडनेट हाऊस पाहिलं तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येतं, सूर्यप्रकाश आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकत नाही. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण पॉलीहाऊसमध्ये वर्षभर चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. म्हणून संरक्षित शेती तंत्रज्ञानामध्ये पॉलीहाऊस या तंत्रज्ञानाचा वापर जरबेरा पिकासाठी केला तर जरबेरा पिकाच्या फुलाचा व्यास असेल, फुलाची दांडी असेल की ज्याच्यावरती त्याची बाजारपेठेतील किंमत ठरत असते, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण व्यावसायिकदृष्ट्या पॉलीहाऊसमध्ये जरबेराची लागवड केल्यानंतर साध्य करू शकतो आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न आणि त्या जरबेराची गुणवत्ता, ज्याला आपण क्वालिटी म्हणतो, हे चांगल्या प्रकारे त्या पॉलीहाऊसमध्ये मिळू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांनी हे ध्यानात ठेवायचं आहे की त्यांनी जरबेराची लागवड जी आहे तर ती पॉलीहाऊसमध्ये करायची, शेडनेट हाऊसमध्ये नाही. आणि पॉलीहाऊसमध्ये कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट असल्यामुळे त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि वर्षभर मिळू शकतं. सर, महाराष्ट्रामध्ये जरबेरा पिकासाठी हवामान आणि मार्केट जे आहे याचा विचार करता कोणता भाग साधारण योग्य आहे? बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मी विदर्भातून आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातून आहे, मी कोकणमधून आहे, मी खानदेशातून आहे, मी मराठवाड्यातून आहे. तसं पाहिलं तर संरक्षित शेती हे जे तंत्रज्ञान आपल्या राज्य शासनाने जे अवलंबलेलं आहे याचा मुख्य उद्देश एकच आहे की ज्याला म्हणतो की आपण ऑफ सीझन कल्टिवेशन. ऑफ सीझन कल्टिवेशन म्हणजे काय की जे पीक ज्या हंगामामध्ये येत नाही त्या हंगामामध्ये आपण घेऊ शकतो. आणि संरक्षित शेती याचा अर्थ प्रोटेक्टेड कल्टिवेशन, नावातच संरक्षित शेती आहे याचा अर्थ राज्याच्या कुठल्याही भागामध्ये आपण संरक्षित शेतीचं वातावरण निर्मिती किंवा वातावरण तयार करून आपण जरबेरा पिकाची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. परंतु अजून त्यामध्ये जर का व्यावसायिकदृष्ट्या राज्याची भौगोलिक परिस्थिती बघता कोणत्या भागामध्ये जे ऑलरेडी निसर्गाने दिलेलंच हवामान आहे की ज्याच्यामध्ये अजून ते चांगल्या प्रकारे, जसं आपण म्हणतो की स्ट्रॉबेरी पीक महाबळेश्वर 5 येतं, म्हणजे याचा अर्थ ते नागपूरमध्ये येत नाही असं नाही. विदर्भामध्ये पण बरेचसे लोक स्ट्रॉबेरीचं पीक घेतात, परंतु स्ट्रॉबेरी पिकाची गुणवत्ता असेल किंवा त्याची जी टिकवण क्षमता असेल जी महाबळेश्वर 5 येते ती काही अंश प्रमाणात नागपूरमध्ये नसेल. तसा जरबेराचा आपण जर का विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राचा जो आपला भाग आहे, जसं की सातारा असेल, सांगली आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, या जिल्ह्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात जरबेरा पिकाची लागवड केली जाते. विदर्भाचा जर का आपण बघितला तर आपण अकोला आहे, नागपूर आहे, या भागामध्ये पण जरबेराची लागवड आता मागच्या 5-6 वर्षापासून शेतकरी चांगल्या प्रमाणात करू लागलेले आहेत. म्हणजेच काय की तसा विचार केला तर राज्यामध्ये आपण राज्याच्या सर्वच कृषी हवामान विभागामध्ये जरबेरा पिकाची लागवड व्यावसायिकदृष्ट्या संरक्षित शेती वातावरण निर्मिती करून आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सर, जरबेरा पिकासाठी हवामान तरी कशा प्रकारचं लागतं? आता हा एक महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की याच्यामध्ये आपण 4 घटक नियंत्रित करत असतो, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड. या 4ही घटकांचं जे प्रमाण आहे हे जरबेराच्या पिकाच्या वाढीसाठी
वाढीसाठी म्हणजेच बाजारपेठेमध्ये जरबेरा फुलाला जी मागणी असते हम्म. त्या मागणीमध्ये 2 घटक मुख्यत्वे करून हे केले जातात. पहिला जो घटक येतो म्हणजे जरबेरा फुलाचा व्यास आणि दुसरा जो घटक येतो म्हणजे जरबेरा फुलाची दांड्याची लांबी, ज्याला आपण स्टेम लेंथ म्हणतो. हे चांगल्या प्रकारे येण्यासाठी हवामान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हवामानामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे तापमान. जरबेरा पिकाची लागवड आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या संरक्षित शेतीमध्ये चांगल्या प्रकारे करायची असेल तर साधारणतः त्याचं जे हवामान आहे हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असणं गरजेचं आहे. अच्छा. परंतु हे जर का तापमान वाढलं किंवा हे जर तापमान कमी झालं तर हे नियंत्रित करण्यासाठी त्या संरक्षित शेतीमध्ये आपण काही संरचना बसवलेल्या असतात. अच्छा. जसं की आपण म्हणतो त्याला फॉगर सिस्टीम असेल, हम्म, हम्म, हम्म. ड्रिप सिस्टीम असेल, त्या पॉलिओच्या बाजूचे पडदे असेल, हे सर्व गोष्टी ऑपरेट करून आपण हे सर्वच्या सर्व घटक नियंत्रित करू शकतो. दुसरा जो तापमानाबरोबर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्युमिडिटी किंवा आर्द्रता. आता जरबेरा पिकाचा जर विचार केला तर साधारणतः 70 ते 80% आर्द्रता हे तुमच्या त्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. अच्छा. मातीच्या ओलावात असणं गरजेचं आहे. तर आपण पिकाची लागवड व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अजून एक आपण घटक हे केलता कार्बन डायऑक्साईड. बरं. कार्बन डायऑक्साईड हा जो घटक आहे, हा कार्बन डायऑक्साईड घटक नियंत्रित करत असताना त्या पॉलिहाऊसला आपण खालून ॲप्रॉन पेपर लावलेला असतो. चारही बाजूने एक ॲप्रॉन पेपर असतो 1.5 मीटरचा, ज्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी झाडांनी कार्बन डायऑक्साईड वायू सोडला की तो त्या 1 मीटरच्या लेवलपर्यंत आतमध्ये साठून राहतो. अच्छा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशाची किरण त्या पॉलिहाऊसमधून आतमध्ये पिकांवरती आली की तो कार्बन डायऑक्साईड आणि तो सूर्यप्रकाश याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. हा. आता बाहेरच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बघितलं तर ते 300 ppm असतं अच्छा. आणि तोच पॉलिहाऊसमध्ये विचार केला तर ते 1500 ते 2000 ppm असतं. म्हणजेच काय, बाहेरच्या वातावरणाच्या 4 ते 5 पट CO2चं प्रमाण हे त्या आपण संरक्षित शेतीमध्ये आतमध्ये तयार झालेलं असतं. आणि त्याचमुळे आपण म्हणतो की बाहेरच्या वातावरणापेक्षा संरक्षित शेतीमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये उत्पादन हे 4 ते 5 पटीने वाढतं. का? कारण की तेवढा CO2 आतमध्ये जास्त झाल्यामुळं झाडांची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते, प्रकाश संश्लेषणाची क्षमता वाढते आणि झाडं जास्तीत जास्त अन्न तयार करतात. अजून एक महत्त्वाचा घटक येतो म्हणजे लाईट किंवा ज्याला आपण म्हणतो की सूर्यप्रकाश. आता सूर्यप्रकाश हा एक हवामानामधला एक महत्त्वाचा घटक यासाठी आहे की प्रकाशाची जी तीव्रता आतमध्ये पडते, जी आपण लाईट लक्समध्ये मोजतो, तर साधारणतः ह्या जरबेरा पिकाची लागवड चांगल्या प्रकारे पॉलिहाऊसमध्ये होण्यासाठी आपल्याला आतमध्ये 40,000 ते 50,000 लक्स इंटेन्सिटी लाईट आतमध्ये येणं गरजेचं असतं. त्यामुळे पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे हवामान हे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच आपण संरक्षित शेती तंत्रज्ञान हवामान नियंत्रित करण्यासाठी तर राज्य शासनाने ते अवलंबलं आहे. बरोबर. तर हे झालं हवामानाबद्दल. सर, जरी आपण पॉलिहाऊस म्हणतोय तरी माती आणि पाणी हे गरजेचं आहेच. तर जरबेरा पिकासाठी माती आणि पाणी याची निवड कशा प्रकारे करावी, आणि याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न होता की माती विरहित ही जरबेरा लागवड होऊ शकते, तर त्याच्याविषयी थोडं सांगावं. तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मी लागवड ही पॉलिहाऊसमध्येच करणं गरजेचं आहे का, किंवा याच्यासाठी काही वेगळे माध्यम लागतं का. जरबेरा पिकाची लागवड हा शेतकरी बाहेरच्या वातावरणामध्ये पण घेऊ शकतो, परंतु पॉलिहाऊसमध्ये जी आपण वातावरण निर्मिती आपण मागाशी जसं पाहिली तर ती निर्मिती बाहेरच्या वातावरणामध्ये होऊ शकत नाही. मग त्यामुळं फुलांचा व्यास किंवा दांड्याची लांबी ही जेवढी गुणवत्ता पॉलिहाऊसमध्ये येणार आहे तेवढी ती आपल्याला बाहेरच्या वातावरणामध्ये येऊ शकत नाही. म्हणूनच म्हणजे बाहेरची माती शक्यतो शेतकऱ्यांची पाहिली आपण तर ती काळी माती असते. आता जरबेरा पिकाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करायची असेल तर मातीचं माध्यम आणि पाणी, आपण आता जो उल्लेख केला, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने याच्यासाठी एक योग्य मातीचं माध्यम बनवलंय किंवा एक माध्यमाची निवड सांगितली. यामध्ये 4 घटक महत्त्वाचे आहेत. पहिला घटक आहे लाल माती, दुसरा घटक आहे शेणखत, तिसरा घटक आहे वाळू आणि चौथा घटक आहे भाताचं तूस. अच्छा. हे 4ही घटक जर काही योग्य प्रमाणामध्ये म्हटलं तर 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस, हे 4ही घटक जर का आपण टाकले तर ते माध्यम चांगल्या प्रकारे तयार होतं. आता हे 4ही घटक टाकण्याचं कारण काय? लाल मातीच का आपण टाकायची, काळी माती का टाकायची नाही? कारण काळ्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. लाल मातीचा जो सामू म्हणतो, ज्याला आपण pH म्हणतो, तर तो 6.5 ते 7.5, ज्याला आपण म्हणतो की उदासीन किंवा न्यूट्रल सामू किंवा न्यूट्रल pH, तर तो असतो. याच्यामध्ये हवा पाणी यांचं सगळ्या प्रकारचं जे मिश्रण आहे हे योग्य प्रकारे बॅलन्स मिश्रण असतं. पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होतो. त्यामुळे लाल माती याच्यामध्ये कधी पण चांगली. दुसरा जो आपण उल्लेख केला याच्यामध्ये की शेणखत असेल, वाळू असेल, हे पाणी पूर्णपणे एरेशन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वाळू टाकत असतो. शेणखत हे चांगलं कुजलेलं शेणखत आतमध्ये टाकलं गेलं पाहिजे. आणि भाताचं तूस की त्याच्यामुळे परत आपण जसं म्हटलं की पाण्याचा निचरा पण चांगल्या प्रकारे होतो आणि ते मिडियम एक चांगल्या प्रकारे पूरस माध्यम बनलं जातं. त्यामुळे 4ही घटकांची निवड करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा घटक दुसरा होतो तो म्हणजे पाणी. आता पाण्यामध्ये पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
पाण्याचा pH ज्याला आपण म्हणतो सामू, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. अच्छा. आता पाण्याचा जो सामू आहे हा साधारणतः आपला 5.5 ते 7 असला पाहिजे, आणि EC किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा क्षारता याचं प्रमाण साधारणतः 0.5% कमी असलं पाहिजे. अच्छा. कारण की बरेचसे लोक काय करतात, बोरचं पाणी वापरतात. मग बोरच्या पाण्याचं कसं असतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही हंगामानुसार याचं जे EC आणि pH आहे हे बदलत असतं. असतं. आणि बरेचसे लोक म्हणतात की मी शेततळ्याचं पाणी वापरू का, तर शेततळ्याचं पण तुम्ही पाणी वापरू शकता. फक्त एकच आहे की त्या शेततळ्याच्या पाण्याचा उपसा हा तुमचा 2 ते 3 दिवसांनी कंटिन्यू असला पाहिजे. बरोबर. म्हणजे विहिरीचं पाणी किंवा नदीचं पाणी त्या शेततळ्यातील ते पाणी परत शेतात जाईल, असं कंटिन्यू त्याचं सर्क्युलेशन चालू असलं पाहिजे. तर ते पाणी आपण या पॉलिओसमधल्या शेतीसाठी किंवा जरबेरा पिकासाठी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये वापरू शकतो. आपण एक अजून याच्यामध्ये उल्लेख केला होता की ह्या माध्यमाबरोबर दुसरं कुठलं माध्यम आहे का, बरोबर. की बरेचसे लोक काय करतात, मातीच्या माध्यमाव्यतिरिक्त त्याच्यामध्ये अजून एक आहे की ते म्हणजे कोकोपीट. अच्छा. तर कोकोपीटमध्ये पण बरेचसे लोक ह्या जरबेरा पिकाची लागवड हे चांगल्या प्रकारे करू शकतात. फक्त एकच आहे की मातीच्या माध्यमाची किंमत आणि कोकोपीटची किंमत याचा विचार केला तर तो कोकोपीटची किंमत थोडीशी आपल्याला जरा जास्त आहे. कॉस्टलीमध्ये जाते. म्हणून शक्यतो लोक प्रेफर करताना याच्यामध्ये लाल मातीमध्ये जरबेरा पिकाची लागवड करायला आपल्याला प्रेफर म्हणून जातं. आणि लाल मातीचे आपण बेड बनवतो, गादी वाफे बनवतो. कोकोपीटमध्ये आपल्याला काय करायचं, त्याची गादी वाफे बरेच शक्यतो न बनवतात ते आपण ग्रो बॅग्स मध्ये लोक लावतात, एखाद्या बॅग्समध्ये. कारण जरबेरा पिकाचा कालावधीचा जर विचार केला तर हे पीक एकदा लागवड केल्यानंतर आपल्याला जवळपास ते 3 वर्षापर्यंत आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे उत्पादन येतं. परत आपल्याला ते रोप बदलायची गरज नाही. 3 वर्षानंतर फक्त आपण ते फुलं काढत राहायचं. बरोबर. सर, जरबेरा पिकासाठी वातावरण नियंत्रण करताना शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? आता ज्यावेळी आपल्याला तापमान नियंत्रित करायचे तर तापमानासाठी याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत वातावरण निर्मिती करताना. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण आतमध्ये फॉगर सिस्टीम बसवतो. हे जे फॉगर्स आहेत हे 4 वे फॉगर्स असतात, आणि या फॉगरचा जो डिस्चार्ज आहे तर तो 7.5 LPH असतो. म्हणजे 7.5 लिटर प्रति तास पाणी त्याच्यातून पडत असतं. आणि हे जे पाणी हे धुक्यासारखं पडतं. म्हणजे आपण नावातच आहे फॉगर्स. म्हणजे याची जी ड्रॉपलेट साईज आहे ही 90 मायक्रॉनपेक्षा कमी असते. म्हणजे जसं आपल्या अंगावरती धुकं पडतं तसं ते पाणी पडणार आहे, आणि ते एकदम धुक्यासारखं पडणार आहे, पण ते जमिनीपर्यंत टेकणारच नाही. आणि हे चालवण्याचा जो कालावधी हा हार्डली फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा आहे. आणि परत त्याला 1 ते 1.5 तासाचा गॅप द्यायचा, परत 1 ते 1.5 तास चालू ठेवायचं. बरेचसे शेतकरी काय करतात, फॉगर चालू करतात आणि ते 4-4, 5-5 तास चालूच ठेवतात. यामुळे काय होतं की आतमध्ये बुरशीजन्य रोगांना वातावरण तयार होत होते. म्हणजे फंजिसाइड रोगांचा जो अटॅक हा खूप ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो. त्यामुळं पहिला जो गोष्ट आहे तो फॉगरच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये वातावरण निर्मिती करू शकतो, टेम्परेचर डाऊन करू शकतो आणि आर्द्रता वाढवू शकतो. दुसरा घटक की पॉलिओच्या आतमध्ये आपण 50% पांढऱ्या रंगाची स्लायडिंगची नेट टाकलेली असते. या 50% पांढऱ्या रंगाच्या स्लायडिंगच्या नेटमुळे काय होतं की उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा आपण जसे विंडोचे कर्टन्स आपण लावतो बंद करतो त्या प्रकारे ती नेट आपल्याला पसरून ठेवायची पांढऱ्या रंगाची. उन्हाळा संपला की ती परत आपल्याला गोळा करून ठेवायची, की जेणेकरून डायरेक्टली जो सूर्यप्रकाश आतमध्ये येणार आहे तर त्याचा जो प्रवाह आहे तो त्याच्यामध्ये कमी केला जातो आणि आतमध्ये तापमान नियंत्रित केलं जातं. तिसरी घटक महत्वाची तो म्हणजे पॉलिहाऊसला 4ही बाजूनं साईड कर्टन्स किंवा बाजूचे पडदे असतात 1.5 ते 2 मीटरच्या लेवलला. तर हे पडदे सकाळी पॉलिहाऊसमध्ये आपण एंट्री केल्यानंतर 6-7 वाजता ते पडदे ओपन करून ठेवायचे, आणि परत संध्याकाळी पॉलिहाऊसमधून काम झाल्यानंतर परत आपल्याला जाताना ते पडदे बंद करायचे. त्यामुळे या 3 घटकांच्या साहाय्याने आपण आतमध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती करू शकतो. बरेचसे लोक असं म्हणतात की आमच्याकडे खूपच टेम्परेचर आहे, तर त्याला मग बरेचसे लोक एअर सर्क्युलेशन फॅन पण बसू शकतात आतमध्ये. अजून खूप तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर त्याला एक्झॉस्ट फॅन, बाजूला सेलोचे कूलिंग पॅड असेही बसून आपण त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती करू शकतो. सर, जेव्हा आपण लागवडीविषयी आता बोलतोय तर त्याच्याही म्हणजे विशिष्ट प्रकार आहेत का ज्याप्रमाणे ही लागवड करावी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सुरुवातीला जे माध्यम बघितलं, लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस हे योग्य माध्यम टाकून जरबेराची लागवड आपण ही गादी वाप्यावरती करत असतो. आता गादी वापा करताना ह्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, गादी वापेची रुंदी, गादी वापेची लांबी आणि 2 गादी वाप्यामधलं अंतर आणि पिकाचं लागवडीचं अंतर. याच्यामध्ये गादी वापेची लांबी ही शक्यतो पॉलिओच्या लांबीनुसार घ्यावी. लागवड शक्यतो आपण दक्षिणोत्तर दिशेमध्ये करावी. गादी वापेची जी रुंदी ते रुंदी शक्यतो ती 2 फुटापर्यंत असावी. आणि लागवड करताना शक्यतो याची जरबेरा पिकाची लागवड ही आपण 1 फूट बाय 1 फुटावर लागवड करावी. म्हणजेच काय 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. 2 ओळीमधलं अंतर, जरबेराच्या 2 ओळीमधलं अंतर 30 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट, आणि जरबेराच्या 2 झाडांमधलं अंतर हे पण 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर. शक्यतो लागवड करताना त्या जरबेराची 2 झाडं समोरासमोर न येता त्याची लागवड आपण झिगझॅग पद्धतीने करावी. म्हणजे तिरक्या प्रमाणामध्ये. यामुळे काय होतं की जरबेराचं पीक जसं वाढत जातं तसं जरबेराची जे काही फुलं किंवा जे फांदे आहेत
ते समोरासमोर जर लागवड केली असेल तर ते एकमेकांमध्ये न शिरता त्याला प्रॉपर सूर्यप्रकाश हा चांगल्या प्रकारे मिळतो. त्यामुळे शक्यतो लागवड ही झिगझॅग पद्धतीने करावी. हे झिगझॅग पद्धतीमध्ये केल्यामुळे किंवा समोरासमोर केल्यामुळे जरबेराच्या प्लांट पॉप्युलेशनमध्ये म्हणजे रोपांच्या संख्येमध्ये कोणताही बदल होत नाही. अच्छा. जेवढी आपल्याला 1 एकरमध्ये आता मी जे सांगितले 30 बाय 30 सेंटीमीटर लागवड केली तर साधारणतः 1 एकरमध्ये अशा प्रकारे जर का आपण लागवड केली तर 1 एकरमध्ये साधारणतः एक 24,000 रोपं जरबेरीची चांगल्या प्रकारे आतमध्ये बसतात. त्यामुळे जरबेरीची लागवड साधारणतः 1 फूट बाय फूट वगैरे आणि शक्यतो लागवड ही जून जुलै या हंगामामध्ये केलेली कधी पण चांगलं असतं. कारण या हंगामामध्ये केल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये मर रोग येण्याचं प्रमाण हे कमी होतं. त्यामुळे जरबेरीची लागवड या जून जुलै आताचा जो आपला हंगाम चालू आहे याच्यामध्ये कधी करणं हे कधी पण चांगलं. बरोबर. सर, जरबेरामध्ये अनेक जाती आहेत, तर त्याच्यामधल्या काय काय म्हणजे जाती अशा आहेत की ज्याचा उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? आपण सुरुवातच या दृष्टीने केली होती की जरबेरीची फुलं ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये लाल असेल, पिंक असेल, व्हाईट असेल, ऑरेंज असेल, येलो असेल या वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतात. आता असंख्य जाती आहेत. बाहेरच्या वातावरणामधल्या जात्या वेगळ्या असतात आणि संरक्षित शेतीमधल्या जाती वेगळ्या असतात. जसं आपण लाल रंगाचा विचार केला तर लाल रंगामध्ये सध्या बाजारपेठेमध्ये एक अंकुर आहे, स्टांजा आहे आणि फोर्ब्स आहे. या 3 जातींना व्यावसायिकदृष्ट्या चांगलं महत्व आहे. दुसरा आहे पिंक. पिंकमध्ये इंटेन्स आणि रोझॅलिन ही सध्या मार्केटमध्ये चांगल्या चालणारी जाते. तिसरे आहे व्हाईट. व्हाईटमध्ये व्हाईट हाऊस आणि बॅलन्स या जातीला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे डिमांड आहे. नंतर आहे ऑरेंज. ऑरेंजमध्ये ॲटलांटा आणि ड्यून अच्छा या जातीला चांगले डिमांड आहे. आणि पिवळा सगळ्यात महत्त्वाचा येलो ज्याच्यामध्ये ब्रिलियन्स आणि टॉमी या 2 जाती सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पसरल्यात आणि ज्याला आपल्या डोमेस्टिक मार्केट बरोबरच जागतिक मार्केटमध्ये पण चांगल्या प्रकारे यांना डिमांड आहे. अच्छा. आणि या जातींची निवड करताना जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की फुलांचा व्यास आणि त्याच्या दांड्याची लांबी हे ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असते, गुणवत्ता चांगली असते. म्हणून या जातींची निवड शेतकऱ्यांनी करणं कधीही चांगलं पॉलिहाऊसमध्ये. वा. सर, जरबेरासाठी बाजारपेठ कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत याच्याविषयी थोडंसं सांगा. आता थोडंसं जर आपला जर का विचार केला, राज्याचा जर का विचार केला तर राज्यामध्ये आपण जिथं आहोत पुणे मार्केट चांगलं आहे. अच्छा. मुंबई मार्केट चांगलं आहे. हैदराबाद मार्केट चांगलं आहे. बेंगलोरला मार्केट चांगलं आहे. दिल्लीला गाझियाबाद मार्केट चांगलं आहे. तर या ठिकाणी आपण जरबेरा पिकाची लागवड चांगल्या प्रकारे हे करू शकतो. परंतु शेतकऱ्यांनी जर का चांगलं केलं तर आपल्या आता सध्या राज्यामध्ये जरबेराचा एरिया हा सध्या कमीच आहे. अच्छा. तर हे त्यांना लोकल मार्केट किंवा डोमेस्टिक मार्केट किंवा राज्यांतर्गत जरी म्हटलं तरी पण हा शेतकरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. म्हणजे एक चांगली संधी आहे शेतकऱ्यांना जरबेरा लागवडीमध्ये. सर, जरबेरा फुलांचं उत्पादन आणि काढणी याच्याविषयी काय सांगाल? तर जरबेरा पिकाची लागवड एकदा शेतकऱ्यांनी केली तर साधारणतः जरबेराचं फूल लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंतचा जो कालावधी तो साधारणतः असतो 3 ते 3.5 महिन्याचा. आपण प्लांटेशन केलं की 3 ते 3.5 महिन्यानंतर आपलं पहिलं फूल हे आपला काढायला येतं. बरोबर. आता जून जुलैला समजा त्यांनी सुरुवात केली तर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत येऊ शकतं. फूल तुमचं पहिलं काढायला येणार. हे फूल काढायला येताना फुलाची काढणी करताना एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे फूल आपलं परिपक्व झालंय किंवा काढायला तयार झालंय किंवा कुठल्या फुलाला बाजारपेठेमध्ये मागणी आहे हे कसं ओळखायचं. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जो जरबेराच्या फुलाचा जो व्यास आहे तर तो व्यास साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर पाहिजे आणि फुलाच्या दांड्याची लांबी ज्याला आपण म्हणतो की स्टेम लेंथ तर ती स्टेम लेंथ साधारणतः आपली 25 ते 55 सेंटीमीटर पाहिजे. अच्छा. आणि हे जरबेरा फुलाची काढणी करताना याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही कैची किंवा हे सिकेटर लावण्याची गरज नाही. फक्त हाताने जस्ट स्लाइटली ते ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केल्यानंतर त्याला खाली तिरका कट मारायचा आणि त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ओवून घ्यायचं आणि 10 फुलांचा एक बंच करायचा. ते थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं. म्हणजे आज जर का मार्केटला तुम्ही जरबेरा फुलाची किंमत विचारली आणि ती किंमत जर का आपल्याला 30 रुपये किंवा 40 रुपये जर सांगितली तर 30 रुपये किंवा 40 रुपये किंमत ही जरबेराच्या एका फुलाची नसून त्या 10 फुलांच्या बंचची किंमत असते. म्हणजे असं पाहिलं तर त्या फुलांची एका फुलाची किंमत 3 रुपये किंवा 4 रुपये आली. आणि असं सुट्ट फुल जर का आपण मार्केटमध्ये मागितलं तर त्या फुलाची किंमत ती आपल्याला 10 रुपये किंवा 15 रुपये सांगतात. बरोबर. म्हणजे क्वांटम मध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये गेलं तर त्या फुलाची किंमत तुमच्या याच्यामध्ये वाढते. आता शक्यतो या फुलाची काढणी किंवा उत्पादन म्हणतो याला मार्केटमध्ये ऍक्च्युली डिमांड कधी असते की जसं आपण बघतो की जेव्हा लग्न सराई आहे, बरोबर, जेव्हा आपले गणपती फेस्टिवल आहे, नवरात्र उत्सव आहे, तर अशा वेळेस ह्या जरबेरा फुलांची मागणी ही चांगल्या प्रकारे असते. तोच एक प्रश्न असतो शेतकऱ्यांचा की या फुलाची लागवड केल्यानंतर याची मार्केटिंग कशी करावी त्यांनी, तर त्याच्याविषयी सर सांगा. बरोबर आहे की मार्केटमध्ये या फुल आल्यानंतर ऍक्च्युअली विक्री कोणत्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्यावेळी लग्न सराई आहे, गणपती उत्सव आहेत, नवरात्री उत्सव आहेत, यावेळी तुम्ही ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे याला मार्केटला डिमांड येऊ शकतं. उत्पादनाचा जर का विचार केला तर जरबेराचं एक झाड एका वर्षामध्ये साधारणतः आपल्याला 25 ते 50 फुलं देतं. मग या दृष्टीने शेतकरी किती रोपं बसवतो 1 एकरामध्ये, मी मागे सांगितलं की कमीत कमी तो 24,000 रोपं बसू शकतो. त्या दृष्टीने तो त्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि हे उत्पादन व्यावसायिक दृष्ट्या तो सलग
3 वर्षापर्यंत घेऊ शकतो. म्हणजे 4थ्या वर्षी ते झाड खराब होतं अशातला अर्थ नाही, परंतु त्याचं उत्पादन थोडंसं कमी कमी होत जातं. बरेचसे शेतकऱ्यांनी हे 3 वर्ष जरी असा कालावधी असला तरी 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षापर्यंत पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न घेतलेलं आहे. कारण की काय होतं की एका फुलाची जी किंमत आहे, रोपाची किंमत आहे लागवड करताना, तर त्या रोपाची किंमत जवळपास 38 ते 40 रुपये असते. म्हणजे सुरुवातीचा खर्च जास्त आहे. त्यामुळे शेतकरी काय करतो 3 वर्षानंतर नवीन लागवड करण्यापेक्षा तो अजून 4 वर्ष 5 वर्ष आहे तेच रोपावर ठेवतो. भले उत्पादन कमी निघू द्या, पण तो व्यावसायिकदृष्ट्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न याच्यामध्ये घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे पॉलीहाऊसमधील जरबेरा लागवड तुम्ही करू शकता आणि एक चांगलं उत्पन्न घेऊ शकता. सर, तुम्ही सखोल माहिती याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.